झी 24 तास एक पाऊल पुढे. श्यामची आई एक अजरामर ठरलेली ही कलाकृती आजही अनेकांना स्फूर्ती देणारी अशीच. तेव्हा पाहूया नामांकित दिग्दर्शकांच्या दृष्टीतली श्यामची आई. मुळात मी कमीत कमी 3-4 वेळेला तर हा सिनेमा बघितलेलाच आहे. एक असं वाटतं की महत्त्वाचा भाग याचा असा आहे की साने गुरुजी या व्यक्तिमत्वामागे जो एक आदर्शवाद दडलेला आहे तो आता कदाचित लोकांना फार भाबडा वाटू शकतो. म्हणजे आत्ताच्या पिढीला तो भाबडा वाटू शकतो, पण तो भाबडा नाही आहे. तो भावनाप्रधान असेल पण तो आदर्शवादी, आणि तो खूप महत्त्वाचा होता तेव्हाच्या सामाजिक मूल्यव्यवस्थेच्या दृष्टीने. दिग्दर्शक म्हणून मला असं स्वतःला वाटतं की प्रके अत्रे नावाचा एक प्रचंड मोठा माणूस होता की जो राजकारणी होता, शिक्षक होता, वक्ता होता, साहित्यिक होता, काय नव्हता. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं एक प्रमुख नेतृत्व करणारा माणूस होता. महाराष्ट्र कोळून प्यायलेला माणूस होता. आणि तो जेव्हा श्यामची आई करतो तेव्हा त्याच्याकडे फार एक गमतीशीर दृष्टिकोनाने बघितलं होतं त्यांनी. आणि एक वेगळ्या प्रकारची मूल्याधिष्ठित संस्कारक्षम रचना होती त्या श्यामची आईमध्ये. ते सगळं प्रतिकात्मकच होतं. मला असं वाटतं की अस्पृश्यता निवारणापासनं तर मन कसं स्वच्छ असायला पाहिजे, फुलं तोडू नकोस, फुलपाखरांच्या पंखांना हात लावू नकोस, इथपर्यंतची निरागसता आणि मुलांमध्ये संपूर्ण जीवनविषयक उत्तम तत्त्वज्ञान, एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार, अशी सगळी रचना त्या श्यामची आईची होती. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या एका व्हिजन असणाऱ्या बाईचं प्रतीक होती श्यामची आई. आता ती श्यामची आई श्यामची मम्मी झाली आहे. मला वाटतं काही सिनेमे हे अजवामर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला किती वर्ष टिकणार वगैरे असे काही मर्यादा नसते. श्यामची आई तसा एक सिनेमा होता की जो अजवामर आहे. म्हणजे आज जरी याला 60 वर्ष पूर्ण झाली असतील तर मला खात्री आहे की अजून 600 वर्षानंतर सुद्धा ह्या सिनेमाची चर्चा होईल, या सिनेमावर लोक बोलतील. श्यामची आई मी पुन्हा म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा 2-3 गोष्टी जाणवतात. एक तर म्हणजे साने गुरुजींचं लिखाण, त्या लिखाणामध्येच एवढ्या भावना आहेत. अत्रे यांनी केलेली निर्मिती आणि त्यांनी केलेलं दिग्दर्शन, त्या दिग्दर्शनात तुम्ही सुरुवात बघितली सिनेमाची तुम्हाला आठवेल की त्याच्यामध्ये त्यांनी छान असं निसर्ग दाखवला आहे. निसर्गामध्ये ती टायटल्स येतात. आणि नंतर आपण जेलमध्ये जातो आणि जेलमध्ये साने गुरुजी आपल्या सगळ्या सोबत्यांना सांगत असतात की माझी आई कशी होती. आणि नंतर तो सिनेमा त्यांच्या गावात जातो आणि मग ते गायींचं हंबरणं आणि मग ती आई तुळशी वृंदावनाच्या जवळ इतकं सुंदर आहे ना. मला वाटतं एक दिग्दर्शक म्हणून सर्वात कठीण बाब नेहमी अशी असते की एखादा सिनेमा सिम्पल करणं. आपण बऱ्याचशा गोष्टी सिनेमात वाढवून ठेवतो आणि त्याला अजून डिफिकल्ट करत जातो. आणि हा सिनेमा पाहिला तर मला त्यातली जी सिम्प्लिसिटी आहे, त्यातला तो साधेपणा आहे, तो प्रचंड अचंबित करून जातो. सगळ्या पद्धतीने योग्य असलेला चित्रपट. जनरली सिनेमा करतो आपण तेव्हा आपण असा विचार करतो की त्याच्यात एंटरटेनमेंट आहे, इमोशन आहे, त्याच्यानंतर गाणी आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत जेणेकरून तो चित्रपट धंदा करेल, ज्याचं आज जी काही एक मूल्यांक झाली आहेत चित्रपटाची. पण श्यामची आईबद्दल असं म्हणता येईल की हा प्रत्येक मुलासाठी बनलेला चित्रपट आहे, प्रत्येक आईसाठी बनलेला चित्रपट आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांना काय सांगायचं त्याच्यासाठी बनलेला चित्रपट आहे. त्यामुळे जेवढं त्याला यश मिळालं माझ्या मते योग्य होतं, आणि त्याच्यापेक्षा जास्ती यश मिळालं असतं तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला असता. 60 वर्ष एखाद्या गोष्टीची आठवण आपण जतन करून ठेवतो. कारण जवळजवळ मला असं वाटतं आमच्या पिढीपासून मागे आपण गेलो तर जवळजवळ सगळ्यांनी पाहिलेला तो चित्रपट. आणि पहिलं सुवर्णकमळ मिळवणारा अत्रेंचा सिनेमा म्हणून, साने गुरुजींचा सिनेमा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. आणि आज त्या निमित्तानं पुन्हा त्या आठवणी आमच्या पिढीत तुम्ही जागा केल्यात. संस्कारक्षम म्हणजे त्यातली काही महत्त्वाची मूल्य आहेत ज्याच्यामुळे तो सिनेमा आवडतो. म्हणजे तो त्या काळातला आणि आत्ताच्या काळातला सिनेमा असा मला असं वाटतं आपण फरक करू नये. कारण आता तंत्र तसं पुढे गेलेलं आहे. त्या तंत्र नसताना सुद्धा तो सिनेमा त्यावेळेला प्रभावी करून ठेवला होता त्या सगळ्या लोकांनी. आणि श्यामच्या आईचं हेच वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट की एक आपल्याला म्हणजे इन्स्पायरेशन म्हणतो, स्फूर्ती देतो किंवा कुठलीही गोष्ट स्फूर्ती देते. तसं श्यामच्या आईचं मिळवलेलं सुवर्णकमळ प्रत्येक सिनेसृष्टीत काम करणाऱ्या माणसाला स्फूर्ती देतं असं मला वाटतं. की आपल्याला सुद्धा ते सुवर्णकमळ मिळावं अशी एक इच्छा मनाशी घेऊन पुढील सगळ्या मंडळींनी कामं केली. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं आजही अशा पद्धतीचे चित्रपट व्हायलाच पाहिजेत. कारण आज जे काही घडतंय
जे काही आपण पाहतोय हे घडू नये असं जर वाटत असेल तर संस्कारांची इमारत जास्त उंच व्हायला पाहिजे. आणि या चित्रपटाने आपल्यावरती संस्कारच केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की अशा सुंदर विषयांची गरज आहे. आजची सगळी पिढी खूप उत्तमोत्तम चित्रपट निर्मिती करत आहेत, खूप उत्तम विषय घेऊन येत आहेत. पण या सगळ्या धावपळीमध्ये 60 वर्षामध्ये श्यामच्या आईला तोड नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.